नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनल वरती। चला तर मग आज पाहूया पापकुंश एकादशी कधी आहे, पापकुंश एकादशीची अचूक वेळ, तारीख, कधी आहे, शुभ वेळ आणि महत्व, पूजा पद्धत, पारायणाची शुभ वेळ कधी आहे ते चला बघूया। पापकुंश एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची विधिवत पूजा केल्याने सर्व प्रकारच्या पापापासून मुक्ती मिळते। हिंदू कॅलेंडरनुसार एका वर्षात एकूण 24 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचे स्वतःचे महत्व असते। तसेच आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला विशेष महत्व आहे। ती पापकुंशा एकादशी म्हणून ओळखली जाते। नवरात्री नंतर येणाऱ्या या एकादशीला विशेष महत्व आहे। या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच उपवास करण्याची परंपरा आहे। असे मानले जाते की या दिवशी पूजा केल्याने व्यक्तीला सर्व दुःख, वेदना आणि पापापासून मुक्ती मिळते आणि सुख समृद्धी प्राप्त होते। यावेळी एकादशी तिथी 2 दिवसांनी येत असल्याने पापकुंश एकादशीचे व्रत कोणत्या दिवशी पाळायचे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे। जाणून घेऊया पापकुंश एकादशीची नेमकी तारीख, वेळ आणि महत्व। आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला म्हणून ओळखले जाते। हिंदू धर्मात या एकादशीला विशेष महत्व आहे। पापकुंश एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करून व्रत केल्यास शुभ फळ मिळते। याने तुम्ही नकळत केलेल्या कृतीतून तुम्हाला मुक्ती मिळते, सुख समृद्धी प्राप्त होते। एखाद्याला संपत्ती मिळते तर एखाद्याला संतती मिळते। पापकुंश एकादशीच्या दिवशी आश्विन महिन्याची एकादशी तिथी रविवारी 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:08 सुरू होत आहे आणि सोमवारी 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:41 समाप्त होते। तर उदय तिथीनुसार पापकुंश एकादशीचे व्रत 14 ऑक्टोबर रोजी पाळले जाणार आहे, परंतु तारखेचा कालावधी कमी असल्याने 13 ऑक्टोबरलाही पापकुंश एकादशीचे व्रत केले जाणार आहे। सकाळी 7:47 ते दुपारी 12:07 पर्यंत चालेल। रवी योग 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:21 ते 2:51 पर्यंत चालेल, परंतु अभिजात मुहूर्त 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:44 ते दुपारी 12:30 पर्यंत आहे। पापकुंश एकादशीचे पारायणाची शुभ वेळ 14 ऑक्टोबर रोजी पारायण उपवास सोडण्याची वेळ 1:17 ते 3:35 पर्यंत आहे। हरिवासर पारण्य तिथीच्या दिवशी समाप्तीची वेळ 11:56 पर्यंत आहे। एकादशीसाठी पारायण उपवास सोडण्याची वेळ 15 ऑक्टोबर रोजी 6:23 ते 8:41 पर्यंत आहे। चला तर मग आता पाहूया पापकुंश एकादशीची पूजा पद्धत कशी करायची। पापकुंश एकादशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठावे, सर्व कामातून निवृत्त होऊन स्नान करावे, यानंतर स्वच्छ कपडे घाला। यानंतर आपण पूजा सुरू करू। सर्वप्रथम दूध, दही, तूप, साखर, मिठाई आणि मध मिसळून बनवलेल्या पंचामृताने भगवान विष्णूला अभिषेक करा। यानंतर फुले, हार, पिवळे चंदन, अक्षत इत्यादी अर्पण करून तुळशीची डाळ अर्पण करावी। नंतर तुपाचा दिवा आणि उदबत्ती लावा आणि शेवटी विष्णू मंत्र, चालिसा, पापकुंशा एकादशी व्रत कथा पठण करून आरती करा। दिवसभर उपवास ठेवा आणि संध्याकाळी भगवान विष्णूची पूजा करा। दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला उपवास सोडा। चला तर आता जाणून घेऊया पापकुंशा एकादशीचे महत्व। अर्जुन म्हणू लागला, हे जगदीश्वर, मी अश्विन कृष्ण एकादशीचे म्हणजे इंदिरा एकादशीचे तपशिलावर वर्णन ऐकले। आता कृपया मला अश्विन क्वार महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी बद्दल सांगा। या एकादशीचे नाव काय आहे आणि तिचे व्रत कसे पाळायचे, पाळण्याची पद्धत काय आहे, हे व्रत केल्याने कोणते फळ मिळते, कृपया हे सर्व तर्कशुद्धपणे सांगा। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे कुंतीनंदन, आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव पापकुंश एकादशी आहे। हे व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि व्रत पाळणारा व्यक्ती अक्षय पुण्याचा भागी असतो। आश्विन शुक्ल एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करून इच्छित फल प्राप्त करावे। या उपासनेने मनुष्य स्वर्ग प्राप्ती करतो। हे अर्जुन, जे लोक
कठीण तपश्चर्येने फळ प्राप्त करतात, त्यांनी या एकादशीला दुधाच्या सागरात शेषनागावर झोपवलेल्या भगवान विष्णूला नमस्कार केल्याने ते फळ प्राप्त होते आणि त्या व्यक्तीला यमाचे दुःख सहन करावे लागत नाही. मनुष्याने पापापासून दूर राहण्याचा निश्चय केला पाहिजे. भगवान विष्णूचे ध्यान आणि स्मरण हे कोणत्याही रूपात शांती देणारे आणि पापांचा नाश करणारे आहे. परंतु पापकुंशा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूचे स्मरण आणि नामस्मरण केल्याने सर्व संकटे आणि पापे नष्ट होतात. आता जाणून घेऊया एकादशीची कथा. त्या व्रताची कथा कशी आहे तर पाहूया. प्राचीन काळी विंध्य पर्वतावर क्रोधन नावाचा एक पक्षी राहत होता. तो खूप क्रूर होता. त्याचे संपूर्ण आयुष्य हिंसाचार, दरोडेखोरी, मद्यपान आणि चुकीची संगत यासारख्या पापी कार्यात गेली. जेव्हा त्याची शेवटी वेळ आली तेव्हा यमराजाचा दूत त्या पक्षाला घ्यायला आला आणि यमदूताने त्या पक्षाला सांगितले की उद्या तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे, आम्ही उद्या तुला न्यायला येऊ. हे ऐकून तो पक्षी अत्यंत घाबरला आणि महर्षी अंगिराजाच्या आश्रमात पोहोचला आणि महर्षी अंगिराच्या पाया पडून प्रार्थना करू लागला. हे महर्षी, हे ऋषीवर, मी आयुष्यभर पापी कृती केली आहेत. कृपया मला असा काही उपाय सांग की ज्याने माझी सर्व पापे नष्ट होतील आणि मला मोक्ष मिळू शकेल. त्यांच्या विनंतीवरून महर्षी अंगिराने त्यांना अश्विन शुक्ल पक्षाच्या पापकुंशा एकादशीला धार्मिक व्रत करण्यास सांगितले. महर्षी अंगिराजाच्या सल्ल्यानुसार पक्षाने हे व्रत पाळले आणि त्याने केलेल्या सर्व पापापासून मुक्ती मिळवली आणि या व्रत उपासनेच्या सामर्थ्याने तो भगवंताच्या कृपेने विष्णू लोकात गेला. जेव्हा यमराजाच्या यमदूताने हा चमत्कार पाहिला तेव्हा तो पक्षी न घेता यमलोकात परतला. अशा प्रकारे या पापकुंशा एकादशीची कथा आहे. अशा प्रकारे आपण पापकुंशा एकादशीची वेळ, महत्व, त्याची पूजा, शुभ मुहूर्त, कथा या व्हिडिओमध्ये जाणून घेतली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.